जय मित्रांनो, तर आता आपल्या एसआरपीएफ भरतीच्या मैदानी चाचणीला 16 मार्च पासून सुरुवात होत आहे. तर आता बऱ्यापैकी मुलांचं मैदानी चाचणीचं हॉल तिकीट पण आलेलं आहे व ज्यांचं हॉल तिकीट सध्या आलेलं नसेल त्यांचं दुसऱ्या टप्प्यामध्ये हॉल तिकीट येऊन जाईल. तर आता जिल्हा पोलीसला आता बऱ्यापैकी मुलांना मार्क्स कमी पडालेले आहेत, जे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले नाही आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की आता आपण जो मागे जे आपल्यासोबत घडलेला आहे त्याच्यामध्ये आपण बदल निश्चितच करू शकत नाही. त्यामुळे जे समोर आता संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे एसआरपीएफ भरतीची, ती वाया जाऊ देऊ नका. त्या संधीचं नक्कीच सोनं करा. एसआरपी भरतीबद्दल जर बोलायचं झालं तर 13 गटांमध्ये यावेळेस जागा आहे. वरणगावला आणि कुसळगावला बऱ्यापैकी चांगल्या जागा आहेत, पण कॉम्पिटिशन पण तशाच प्रकारे आहे. तर आता जर आपण विचार केला तर एसआरपीएफचा पूर्ण खेळ हा लेखी परीक्षेवरती असतो, कारण की आपल्या ग्राउंडमध्ये ग्राउंडवाला मुलगा 97-100 घेऊ शकतो, पण ज्याचा ग्राउंड वीक आहे तो पण 93-95 मार्क घेत असतो. इथं आता एसआरपीएफ भरतीमध्ये म्हणजे गोळा ज्याचा जात नसेल त्यांना 93 मार्क येतात, गोळा ज्याचा आउट ऑफ जात असेल 100-10 असेल तर त्यांना 95 मार्क येतात, व 100 ज्यांचा 12 वगैरे असेल त्यांना 97 वगैरे, आउट ऑफ असेल त्यांना 100 अशा प्रकारे मार्क येऊन जात असतात. तर आता जर आपण विचार केला तर याच्यामध्ये एवढा काही असा डिफरन्स आपल्याला ग्राउंडमध्ये, ज्यांचा ग्राउंड वीक आहे व ज्यांचं ग्राउंड खूप चांगला आहे त्याच्या या मार्कांमध्ये आपल्याला जास्त असा काही 3-4 मार्कांच्या व्यतिरिक्त असा वेगळा असा फरक आपल्याला ग्राउंडमध्ये एसआरपीएफ मध्ये दिसत नाही. तर हा पूर्णचा पूर्ण खेळ एसआरपीएफचा पेपरवरती असतो. जर आता आपण जर विचार केला तर एसआरपीएफचा जर आपण विचार केला तर एसआरपीएफचा ग्राउंड बद्दल जर कट ऑफचा जर विचार केला तर एसआरपीएफ मध्ये कॅटेगरी कोणतीही असो, ग्राउंडचा कट ऑफ हा 95 लागत असतो. म्हणजे 95 हा सेफ आकडा असतो. 95च्या वरती तर काही कट ऑफ वगैरे जात नाही, पण बऱ्यापैकी गटांमध्ये मागच्या वेळेस धुळेसारखा गट असो तिथं 95 मार्कांवरती एसटीची पण लिस्ट लागलेली आहे. आता बऱ्यापैकी गटांमध्ये 95 मार्कांवरच मागच्या वेळेसचा जर आपण विचार केला तर 95 मार्कांवर कट ऑफ हा लागलेला आहे. त्यामुळे 95 मार्क हे सेफ मानले जातात एसआरपीएफ मध्ये. म्हणजे 93 जरी असले तरी आता 95च्या खाली पण लिस्ट येते, पण त्याच्या नंतर जर आपण विचार केला तर सेफ आकडा जर असेल तर 95 एसआरपीएफ मध्ये असतो. तर 95 जर असले तर आपण लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो, म्हणजे बऱ्यापैकी चान्सेस असतात. तर आता जर आपण विचार केला आता पेपरचा तर आता पेपरमध्ये बऱ्यापैकी मुलांना आता ग्राउंडमध्ये आता असं काही वेगळं असं आपल्याला दिसून येत नाही. तर आता आपण जर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस त्याच्यासोबत एसबीसी ह्या ज्या 4 कॅटेगरी आहे, यांनी जर 95 मार्क जर आपण ग्राउंडला घेतले, त्याच्यानंतर आता तुम्हाला पेपर बद्दल एक सांगतो की पेपर जर आपण बघितला तर पेपर आपल्याला जिल्हा पोलीसला जितका पेपर घ्यावा लागतो तितका एसआरपीएफला घ्यावा लागत नाही. कारण की आपण जर 95+80चा जर पेपर मारला तर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, एसबीसी ह्या ज्या 4 कॅटेगरी आहे या 175 टोटल होते. तर 175च्या वरती वगैरे काही आपले टोटल वगैरे आपले कट ऑफ वगैरे काही जात नसते. त्यामुळे जिथं आपल्याला 85-90चा पेपर जिल्हा पोलीसला घ्यावा लागतो तिथं आपला 80-82 मार्कांवरती पण इथं एसआरपीएफला सिलेक्शन होऊ शकते. तर आता जर इतर कॅटेगरी जर बघितल्या तर 95+85-90च्या दरम्यान जरी पेपर घेतला तरी आपलं सिलेक्शन हे होऊ शकते. आता इतर कॅटेगरी म्हणजे ओबीसी, एसीबीसी, एनटीसी वगैरे ह्या ज्या कॅटेगरी आहेत म्हणजे 180 यांना प्लस करावेच लागतात तेव्हा यांचं सिलेक्शन होते. आणि इतर कॅटेगरी आता एससी, एसटी, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी ह्या ज्या 4 कॅटेगरी आहेत तर यांना 175 जरी आपण 175 पर्यंत जरी आपण टोटल केली तरी आपलं सिलेक्शन होऊ शकते. तर आता त्याच्यानंतर जर आपण बघितलं की एसआरपीएफ भरतीच्या आता समोर ज्या काही आता अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. एसआरपीएफची पूर्ण भरती आपण आपल्या चॅनलवरती रोजचे मार्क्स असो, त्याच्यानंतर इतर ज्या काही सर्वच्या सर्व अपडेट येत राहतील एसआरपीएफच्या त्या आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच 15 मार्चला होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.